देवळीकर साहेब आणि स्वतः क्रिकेटपटू आहेत. आणखीन ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये उपस्थिती लावली आणि या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो व्हेरी मच साहेब, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून मनापासून आभार व्यक्त करतोय या संघाच्या माध्यमातून. ओपनिंगची जोडी जी आपल्याला पाहायला मिळेल डेफिनेटली मला वाटते की वर जो विद्युत प्रवाहाच्या तारा आहेत खांब्यावर नक्कीच त्याच्यावर चेंडू लागला तर डेड बॉल असे लक्षात घ्या. महत्वपूर्ण सूचना जी आयोजकांच्या माध्यमातून सुरुवातपासून शेवटपर्यंत मात्र आपण लक्षात घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसामध्ये आणि नक्की 4 दिवस मात्र तोच नियम असेल. तर मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन झालंय सज्ज. बॉलिंग ट्रॅकवर कल्पेश सापटे नावाचा गोलंदाज. समोर पाहतोय आपण आहे रोहित गोवारी. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला, हवेत झेल निर्माण आणि तो पकडला जातो आणि काय सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर विकेटच्या सहाय्याने सुरुवात आणि एक कल्पेश सापटे या गोलंदाजाच्या आत्मविश्वासाने भरलेली एक मोठी सुरुवात मात्र होताना पाहायला मिळते विकेटनं. तर इथे पाहतोय आपण पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार. या स्पर्धेची सुरुवात काय कल्पेश सापटेने केली आपल्या बॉलिंग मध्ये. पहिल्याच बॉलवर मोठं यश मिळवून दिलं गेलं आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का मात्र गुरातपाडा टीमला दिला गेलाय. नवीन खेळाडू आले तर सनी, त्याने पहिल्या चेंडूला हलक्या हाताने ढकलला. पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहे तिथे. धाव मात्र एक मिळेल आणि एकच धावेवर मात्र दोन्ही खेळाडू सहमत राहतात. ज्याप्रमाणे आपण पाहिले की मग पहिल्या बॉलवर विकेट डाऊन झाल्यानंतर दुसऱ्या बॉलवर मात्र थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा, कारण की पहिला चेंडू फेस करत असताना सनी याला पाहिलं आपण आणि सनीला वाटलं सुद्धा नसेल की माझी एवढ्या लवकर फलंदाजी येईल, परंतु आली आहे आणि त्याने नक्कीच एक धाव कंप्लीट केली. कल्पेशचा तिसरा बॉल. पावप्लेचा षटक आहे. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेतोय. विकेट किपर मंगेशच्या हातामध्ये विसावतच असताना आपण पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळतो. पहिले षटक ऑन आहे. चेंडू फेकून झाले आहेत 3 फलकावर 1 धाव 1 गडी बाद. खराब सुरुवात म्हणायला लागेल पहिल्या 3 बॉलवर वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीमची. चौथा बॉल पाहूया आपण. समोर आहे धाकट्या. हा पाहतो मोठा फटका इनफिल्डच्या वरून, मात्र थोडासा चेंडू स्लो झाला. आउटफील्ड मुळे आपण पाहिलं कदाचित असं वाटलं की चेंडू वेगाने जाईल, परंतु स्लो झाला. 2 धावा मिळाल्या. चांगल्या टेक्निकचा वापर केला होता, कारण की बॅकफुटला वेट केलं होतं, चेंडूला वाट पाहिली. त्यानंतर इन टू द गॅप आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये तिथे. आणि आपण पाहिलं तर मग धावा 2 मिळाल्या. टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर 3 धावा या फलकावर पाहायला मिळतोय जवळजवळ 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा रिंग आहे आणि या रिंगचा किंग बनण्याचा प्रयत्न मात्र सध्या तरी होत असताना पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस, धीमा गतीने टाकलेला चेंडू बॅकफुटला मात्र पुन्हा वेट केलं. चेंडूला दिशा देण्याचं कार्य कव्हर क्षेत्रामध्ये थोडासा खराब आलाय. पाहता पाहता 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. कल्पेश थोडे नाराज होतात, त्यांना माहिती आहे इथे आपण पाहिलं तर ग्रेट एफर्टची गरज होती, चांगल्या थ्रोची गरज होती, पण तसं झालं नाही. आणि पाहिलं इथे तर 2 धावा मात्र नक्की संधी मिळाली धाकट्या आणि सनीला. 2 खेळाडूंनी मात्र आपण पाहिलं तर 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या. टीमची टोटल पाहिली आपण तर 5 धावा फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय.
शॉर्ट पिच यावेळेला पुल केलाय, शॉर्ट लेगच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगाने चेंडू पाहता पाहता निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार आणि पाहायला मिळतोय हा पहिला चौकार या स्पर्धेचा, या इनिंगचा, या ओव्हर मध्ये टोकणार. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धाकटव्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो आणि या चौकाराने टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पोहोचली गेली 1-9 या आकड्यावर. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालंय. 9 धावा फलकावर, 9चा आकडा आपण पाहिला तर आपण ही स्पर्धा पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आणि नक्कीच 9चा आकडा सांगितला तर मग काय तर लगेच लक्षात येतो तर 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. तो नक्कीच आपण पाहतोय जो संपूर्ण भारत देशामध्ये अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा करतोय आणि तोच 9चा आकडा मात्र या फलकावर आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. पहिलं षटक नक्कीच कल्पेशनं थोडस मी पहिल्या 3 बॉलवर आपण पाहिलं तर नक्कीच वर्चस्व गाजवलं परंतु उर्वरित 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्या त्या कल्पेशनं. त्यामुळे थोडस आपण पाहिलं तर फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. धाकटा चांगला टच मध्ये पाहायला मिळतोय त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 4 चेंडू मध्ये 8 धावा आल्या. सनीने एका बॉल मध्ये 1 धाव केली आहे. आता गोलंदाजी मध्ये बदल होताना पाहायला मिळतोय कारण की दुसरा स्पाल आपण पाहिला तर संकेत बगली येत असताना पाहायला मिळतील. कमालीचे गोलंदाज आहेत संकेत सुद्धा परंतु त्यांना गोलंदाजी तशी करावी लागेल. आज आपण पाहिलं तर प्रमुख रोल आपण गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा टीम कडे आपण पाहिलं. मंगेश मॅग्निफिसंट बॅटिंग मला आठवते अजून सुद्धा शेलारचा मैदान फास्टेस्ट 50 त्याने एक ठोकली. कल्पेश असतील त्यानंतर आपण पाहिलं सचिन असतील आणि भरपूर चांगले खेळाडू यंगस्टर आहेत परंतु संकेत शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला वेट केला फक्त चेंडूला ढकलण्याचा कार्य झपाट्याने वेगाने पुढे आलाय. कल्पेश चेंडूला उचललाय फेकलाय तत्पूर्वी आपण पाहतो 2 धावा मिळतील. चांगली कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात आणि ज्याप्रमाणे नो बॉलचा इशारा दिलाय 1 शॉटचा आहे का? यस डेफिनेटली 1 शॉट आहे. डेफिनेटली आपण पाहिलं की 1 शॉटचा इशारा आला होता. फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिला आपण. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग झालाय चेंडूला स्टॉप केलाय. एक जोखीम बरा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. सनीने इम्प्रोवाइज मात्र करण्याचा प्रयत्न केला होता जिथे सध्या आपण पाहिला तर मग पार्टनरशिप चांगली होत असताना पाहायला मिळते. पार्टनरशिप मात्र ज्याप्रमाणे बिल्ड केली आहे ना जवळ या दोन्ही खेळाडूंनी 11 धाव्यांची. फुलटा चेंडू या वेळेला मिस केलाय. अपील मात्र लाऊड पकडली गेले. LBW प्लम आणि शिकार मात्र आपण पाहतोय परंतु आपण बघितलं की पंचांनी मात्र लगेच डिसिजन सुद्धा चेंज केलंय कारण की क्षमा मागितली आहे कारण की बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन झालं होतं आणि त्याचमुळे इथे आपण पाहिलं क्षमा मागितल्यानंतर 1 धाव मात्र जरूर मिळते आणि एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना 12 धावा फलकावर. सुरुवात आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची. फर्स्ट ऑफिशियल मॅच आपण पाहतोय गावदेवी चिंचोटी पाटीलपाडा विरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा. दोन्ही चिंचोटीच्या टीम आहेत आणि दोन्ही टीम आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात सध्या तरी. हुकचा फटका हवेत आहे. धोकादायक ठरू शकतोय आणि धोकादायकच ठरलाय कारण की अंतिमच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं चेंडूवरची होती नजर आणि चेंडू मात्र हातामध्ये विसावला. सुंदर कॅच पकडला गेला सारंग सापटेच्या आणि पाहतोय अशा तऱ्हेने दुसरा मोठा धक्का मात्र इथे आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा चिंचोटी या टीमला. संकेत मात्र आपण पाहिला विकेट मिळवली. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अंकुश. आणखीन एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची ओळख आपण या टीम मध्ये नेहमीच पाहत असतो. जेव्हा जेव्हा धावांची गरज असते आणि तेव्हा धावा देण्यासाठी नक्कीच ओळखला जातो हा खेळाडू. हो यावेळेला काय घडलंय काहीतरी विपरीतच घडलंय.
आणि इथून नक्कीच थोडेसे गोलंदाज नाराज होतील, कारण की त्यांना माहिती आहे की या बॉलवर आपल्याला एक मोठी विकेट मिळाली असती. विकेट कोणाची? तर अंकुश या खेळाडूची, कारण की रन मशीन आहे या टीमची. कारण की हा खेळाडू मैदानाच्या मध्ये थांबला तर मग धाव फलकाचा आलेख मात्र कसा वाढेल त्यांना सुद्धा माहिती आहे. शेवटचा बॉल मात्र या वेळेला पाहतोय आपण शॉर्ट कव्हरला नक्कीच बीट करू शकले नाही धाकट्या तिथे, आणि सहज सोपा झेल मात्र पकडला जातोय. आणि अशा तऱ्हेने तिसरा धक्का मात्र वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीमला लागतोय. धाकट्या इट्स आउट. काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. संकेतची 4 धावा 2 बहुमूल्य विकेट. आपला स्पेल आपण पाहिलं तर उत्तम रीतीने त्याने आपण पाहिलं पूर्ण केला. राहुल मैदानाच्या आतमध्ये आलेत. राहुल पालवा नक्कीच त्यांना नक्कीच चांगले क्रिकेट खेळावं लागेल, कारण की एक जीवनदान पहिल्याच बॉलवर कॉट बाईन ह्यांची विकेटची मात्र आपण पाहिली संधी होती, परंतु ती गमावल्यानंतर आता जबाबदारीचं क्रिकेट मात्र त्यांना खेळावं लागेल. जसं म्हटलं जातंय ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने रंग मात्र त्यामध्ये आपल्याला भरावे लागतात. आता इथे आपण पाहतो थोडीशी मेहनत करावी लागेल, आणि मेहनत करून मात्र आपल्या टीम मात्र आपण पाहिलं भविष्य मात्र आहे ते नक्कीच चांगलं करायचं असेल तर थोडी कार्य मात्र कठीण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र आपण पाहिले तर तिला तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी आपण पाहिलं तर करण बगले नावाचे गोलंदाज. करण हे सुद्धा एक उत्तम दर्जाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ऑलराऊंड खेळ अनेक वेळा त्यांनी आपल्या टीम साठी केला आहे, परंतु या मॅच मध्ये तो प्रभाव मात्र तिसऱ्या स्पॅल मध्ये पूर्ण करत असताना पाहायला मिळतील का? नक्कीच प्रभावशाली कामगिरीची गरज आहे. समोर अंकुश असतील. अष्टमच्या जवळ चेंडूची हाताळणी केली जाते. अंकुश यांचा विचार मात्र आपण पाहिलोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमक म्हणजे आक्रमक इराद्याने ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत, परंतु इथे थोडंसं मित्र म्हणेन नक्कीच थोडं एक सेन्सिबल क्रिकेटची सुद्धा गरज आहे आणि धावांची सुद्धा. परंतु काय करतील अंकुश पाहूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. मिस टायमिंग. फिल्डर होते तिथे, परंतु फिल्डर कडून मिस जजमेंट झालंय आणि त्याचं प्रत्यक्षात उदाहरण चेंडू पाहता एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि मी हेच उल्लेख करत होतो की हा खेळाडूला तुम्ही नक्कीच संधी देऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा एक ग्रेट संधी आली होती विकेट मिळवण्याची, परंतु कुठेतरी आपण पाहिला की सूर्यदेव नारायण आहे आकाशात, त्याचा नक्कीच थोडासा व्यत्यय आला आणि मग कॅच मात्र पकडण्यामध्ये तितकं यश मिळालं नाही, परंतु चौकार मिळाला. पुढे सरसावण खेळण्याचा प्रयत्न पाहिलं होतं, हेरलं होतं. इथे फलंदाजाला फॉलो केलं. बाउन्सर चेंडूची हाताळणी केली, युक्तीचा वापर केला. चेंडू पाहिला आपण तर डॉटच्या रूपात पाहायला मिळतो. षटकामध्ये करणने 3 चेंडू फेकले, चौकार खर्च केला, म्हणजे 4 धावा. विकेट मिळवण्याच्या तयारीमध्ये असतील, पण पाहूया विकेट टेकर बॉल येईल की मग हे षटक धावांचं राहील. हो हो हो, या वेळेला मात्र आपण पाहतोय सरप्राईज केलंय अंकुशला, कारण की आपला थोडासा वीक झोन तिथे मारा केला तर मग खामोश केलं जातंय, शांत केलं जातंय. इथे या चेंडूच्या समोर मात्र कोणताही पर्याय नाहीये. 4 चेंडू फेकून झाले. टीमची टोटल आहे 17. जवळजवळ तिसरं षटक ऑन आहे. हा चेंडू आपण पाहिलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. फिल्डर चुकी झाली. पुन्हा एकदा चुकीला माफी नाही मिळणार आणि चेंडू पाहता बाउंड्री लाईनच्या पार चौकार. पुढील 2 टीम्सचे कर्णधार विनंती असेल की आपण उपस्थित राहायचं आहे मित्रांनो. आपण इनिंग मध्ये टॉस करणार आहोत, तर इनिंग होण्याच्या पूर्वी दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा ही विनंती असेल. साई श्रद्धा सागपाड आणि आई माऊली नागली टीम म्हणजे तुषार चौधरी आपल्याला पाहायला मिळतील आज इन ऍक्शन मध्ये.
त्यांच्या समोर साई श्रद्धा म्हणजे अजय टीम नक्की चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. 21 धावा, 21 आकडा आपण पाहिला तर शुभ मानला जातो. नक्कीच या सृष्टीवर या पृथ्वीवर सर्वप्रथम पूजण्याचा मान म्हणजेच आपण पाहिला तर गणपती बाप्पा आणि नक्कीच या 21च्या आकड्याने गणपती बाप्पाची आठवण जरूर होती. परंतु 21 धावा नंतर आपण पाहिला की येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावा येतील. करणचा हा बॉल होता, नक्कीच तो ड्राईव्ह केला जातो की येणारे 6 चेंडू मात्र आत्ता असतील आणि इथूनच आपण पाहिला तर मग टीमची टोटल मध्ये भर पडली. गेले 22 आता आपण पाहिला तर जवळजवळ 3 षटकाचा खेळ फिनिश झालाय. पुन्हा एकदा रिक्वेस्ट असेल साई श्रद्धा सागपाडा टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहा आणि आयमॉली स्पोर्ट्स नागले टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहा. आणि सूचना हीच असेल की जो पहिला कर्णधार इथे उपस्थित राहील त्याच कर्णधाराला मात्र कॉल करण्याची संधी असेल. आणि तो टॉस मात्र आपण पाहिलं की ओव्हरच्या फिनिश नंतर आपण लगेचच करणार आहोत. तर दोन्ही कर्णधारांना ही महत्वपूर्ण सूचना मी पुन्हा एकदा देतोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा फलकावर लागल्या. आता शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आता बॉलिंग साठी येतील गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीम कडून आपण पाहिलं तर शैलेश शेलार डबल एस. आपण पाहिलं तर भिवंडी मध्ये गेलं तर मग आठवतंय नाव ते म्हणजेच विवेक शेलार आणि आता पाहिलं तर आपण पाहिलं तर इथे सज्ज झाला शैलेश शेलार. व्हेरी फर्स्ट बॉल पाहतोय आपण डेट ओव्हर मध्ये. टॉस पाहतोय आपण ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न होता. चाललाय चेंडू आपण पाहिलं डीप लॉंग लेगच्या दिशेने एकदा मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न धोका आहे आणि या वेळेला आपण पाहतोय की फलंदाज मात्र रन आउटच्या स्वरूपात राहुल बाद होत असताना पाहायला मिळतोय. कारण की ते स्ट्राईक मात्र जिथे घेतली आहे ते म्हणजेच अंकुशनं आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि तेच कारण आपण पाहिलं की दुसऱ्या बाजूने मात्र विकेटचं सॅक्रिफाईस आपण पाहतोय करावं लागतंय राहुलला. या टीम कडे आपण पाहिलं तर आपण मंगेश याला सुद्धा पाहत असतो परंतु ते नाही आहेत या टीम मध्ये प्रमुख. मग आपण पाहिले मग बॅटिंग करण्याची जबाबदारी म्हणजे हिटर म्हणजे ज्याप्रमाणे गरज असते ना ते पॉवर हिटर म्हणून जास्तीत जास्त अंकुश कडून अपेक्षा आहेत. टीमची टोटल 23 आहे. मंचावर आपण पाहतोय प्रमुख पाहुणे नक्कीच या मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना मध्ये अगदी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्यांची उपस्थिती खूप प्रार्थनीय होती आम्हाला. बॅटची कडा या वेळेला मात्र आपण पाहिलं बिग विकेट शैलेशच्या माध्यमातून मात्र ही मोठी विकेट मिळवून दिली जाते. मंगेशचा एक अप्रतिम झेल विकेटच्या मागे आणि किस्सा आपण पाहिला तर मोठी सफलता मात्र गावदेवी पाटीलपाडा टीमला मिळते. आपण पाहतोय जय गणेश गवळीपाडा पोमण नक्कीच यांच्या माध्यमातून ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. आज पहिला दिवस रोख रक्कम 22,000, एक ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 12,000 आणि एक ट्रॉफी, तृतीय पारितोषिक 8,000 आणि ट्रॉफी आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर चतुर्थ पारितोषिक 7,000 आणि एक ट्रॉफी. तसेच उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज बस फिल्डर आणि नक्कीच आपण पाहिलं मालिकावीर आपण पाहिलं तर जे पारितोषिक आहेत ते सुद्धा मिळतील. स्पर्धेचे स्पॉन्सर्स आपण पाहतोय नक्कीच त्यांची सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. षटकामध्ये चेंडू फेकून झाले आहेत. आपण पाहिला सन्माननीय रणजितजी बोरकुट साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी स्पॉन्सर झालंय. नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहिलं सन्माननीय मनोजजी भगत साहेब या पोमण विभागातील एक नामवंत उद्योजक त्यांच्या माध्यमातून 12,000 रुपयाची देणगी त्यांचे सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करतोय. फुलटॉस बॉल आपण पाहिला या वेळेला लॉंग ऑफच्या दिशेनं खेळला जातोय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर खेळाडू होते तिथे नक्कीच चेंडूला अडवलं गेलंय. भाया यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर 1,000 रुपयाची देणगी. बबलू भाई आणि प्रवीण देवी यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिली तर देणगी मिळाली आहे, कॅश प्राइज मिळाले. त्याचप्रमाणे दशरथजी शेळगाव यांच्या माध्यमातून
सुद्धा आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य म्हणजे मिळालं आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी संदीप चिवरकुंड, त्याचप्रमाणे आपण बघितलं तर साई श्रद्धा ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून नरेश भाऊ रमाकांत कोड यांच्या माध्यमातून सुद्धा स्पॉन्सर्स मिळाले, त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करतोय. लीची डिमांड केली आहे मैदानाच्या मध्ये, आपण वळूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे, कारण की चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर वाईड लाईनच्या नंतर बाहेर निघला गेला आणि तेच कारण आपण पाहिलं की फलंदाजाच्या मनामध्ये जे डाऊट होतं की कदाचित वाईड मिळेल, परंतु बेनिफिट ऑफ डाऊट बॉलरला मिळत आहे. शेवटचा बॉल असेल. स्पॉन्सरची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवूया आपण थोड्या वेळानंतर. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलला जर विश्लेषण करायचं झालं तर नक्की डॉटच्या स्वरूपात मात्र फेकलं गेलं आणि टीमची टोटल आपण पाहिलं 25च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 25. हॅलो 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 तर टॉसची वेळ झाली आहे आणि टॉस करण्यासाठी मी कर्णधार साई श्रद्धा साकपाडा टीमचे कर्णधार साई श्रद्धा टीमचे कर्णधार एक ओव्हर व्हायच्या आधी मी जवळजवळ 5 सूचना दिल्या होत्या, तरी सुद्धा कर्णधार आले नाहीयेत. हा पण टॉस साठी संदीपजी बुरकुंड साहेबांना विनंती करतोय. संदीपजी बुरकुंड साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. साई श्रद्धा साकपाडा टीम कर्णधार इकडे इकडे मागे या. संदीपजी बुरकुंड साहेब आपण इथे या, आपण मध्ये या. टॉसची ओळख करून देते गौर आणि SK स्पोर्ट्स आहे. कॉल येईल नागले टीम कडून. SK असा कॉल येतो SK आणि नक्कीच संदीपजी साहेबांना विनंती करते नक्कीच आपण विराजमान व्हा. तुषार टॉस जिंकलाय, काय निवडणार? क्षेत्ररक्षण निवडण्याचं कारण काय असेल की तुम्हाला या मैदानाचा अनुभव आहे, काय कशा प्रकारे गेम प्लॅनिंग असेल? कमी कमी रना देण्याचा प्रयत्न करू आणि आमचे गोलंदाज सध्या फॉर्म मध्ये नाहीत तेवढे. मग काय वाटते की या सीझन मध्ये तुमचा नक्कीच संघाचा खेळ तितका चांगला झाला नाहीये, परंतु आज तुमच्याकडे एक चांगली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही? हो नक्कीच. मग ज्याप्रमाणे साई श्रद्धा साकपाडा टीमच्या समोर मॅच लागलाय, कधी तुमचा मॅच झाला होता का त्यांच्यासोबत? झाला होता आमच्याच कडे. मग काय वाटते तुम्हाला की ज्याप्रमाणे साई श्रद्धा साकपाडा टीमचं जर विश्लेषण करायचं झालं तर मग तुम्ही त्यांना एक हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार की एक बरोबरीचा संघ म्हणून घेण्याचा प्रयत्न करणार? एक बरोबरीचा. शुभेच्छा असतील तुम्हाला. बेस्ट ऑफ लक तुषार. तर आता वही आपण साई श्रद्धा टीमचे कर्णधार टॉस जिंकला असतं तर काय डिसाईड केलं असतं? क्षेत्ररक्षण. ज्याप्रमाणे तुम्हाला बॅटिंग करायची आहे, मग नागली टीमचे कर्णधार म्हटले होते की नक्कीच तुम्ही त्यांच्यासोबत खेळलेले आहेत, पण तो निकाल कसा होता? खूप चांगलाच होता, प्रयत्न पण होते.
यावेळेला ही स्पर्धा आपण बघितली तुमच्यासाठी एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे. काय वाटते तुम्हाला की आज संघ तुमचा एक चांगला परफॉर्मन्स करून या स्पर्धेवर अभिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करेल? हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला आणि बेस्ट ऑफ लक या मॅचसाठी. टॉस बॉक्समध्ये आपण पाहिलं तर टॉस जिंकला गेला आहे ऐमावली नागले टीमनं डिसाईड केलं की फील्ड फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन आपण पाहिलं तर साई सध्या साकपाडे या टीमला दिलं आहे. प्रत्यक्षात वळूया मॅचच्या दिशेने. ते मॅच सुद्धा एक महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट मॅच जिथे पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग खूप चांगली झाली आहे, परंतु नक्कीच सुरुवात थोडीशी जी खडतर झाली होती त्यानंतर मग संयम थोडा दाखवला आणि मग आपल्या टीमसाठी आपण पाहिलं तर मग एक फायटिंग टोटल म्हणजे हवा असतो ना तो मिळवून दिला, परंतु त्या फायटिंग टोटलच्या आधारावर किती मोठी फाईट केली जाईल ना हे पाहावं लागलं आहे. दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले उतरले गेलेत कल्पेश आणि या सोबतच आपण पाहिले तर नक्कीच पहिला बॉल पाहतो यावेळेला फक्त दिशा देण्याचं कार्य केलं. शॉर्टपिच चेंडू होता, नक्कीच राहुल होते तिथे चेंडूला फील्ड केला गेलाय आणि पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा मात्र इथून अर्जित केल्या जात आहेत. सुरुवात आपण पाहिली आहे ना तर होत असताना पाहायला मिळते या चेसची आणि या चेसचा जर उल्लेख करायचा झाला तर मग तितकं मोठं टोटल नाही आहे, परंतु तितकं छोटंही टोटल नाही आहे मित्रांनो, कारण की 26 धावांचं टोटल आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा रेकॉर्ड सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. यावेळेला इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, क्या बात आहे, क्लास आहे, दर्जा आहे या खेळाडूचा. नाव आहे कल्पेश सापटे आणि नक्की त्याची ओळख मात्र आहे, ती झलक मात्र दर्शवली आहे चेंडू बाउंड्री लाईनच्या पार चौकार. तर 26 धावांचं टोटल जवळजवळ 9 वेळा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये चेस झालेला नाही आहे, परंतु आज तो कंप्लीट होऊ शकतोय. यावेळेला अपील केली होती लाऊड. या स्पर्धेचे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत आणि ते ऑफिशियल स्पॉन्सर्स सुद्धा नक्कीच पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत या इनिंग नंतर त्यांची नावं पोहोचवणार आहे की या स्पर्धेसाठी कोणाकोणाचं किती बहुमूल्य योगदान मिळालं आहे आणि नक्कीच ही स्पर्धा पण पाहिली आहे ना तर मग जय गणेश गवलीपाडा टीमच्या माध्यमातून जी आपण पाहिली आहे ना पुरस्कृत केली आहे. हुक करण्याचा प्रयत्न होता, क्रॉस लाईन चेंडू पाहतोय फाईन लेगच्या दिशेने वेगाने बाउंड्री लाईनच्या पार आणि पाहायला मिळेल कल्पेश सापटे ह्याच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार चौकार. अग्रेशन दाखवलं गेलंय. ज्याप्रमाणे आपण बघितलं की गावदी स्पोर्ट्स चिंचोली पाटीलपाडा टीम पाहिली आहे ना तर मग आज प्रबल दावेदारी पेश करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की कल्पेश सापटे जर फॉर्म मध्ये आहे तर मग ही धोक्याची घंटा आहे, कारण की त्याच्यापेक्षा डबल फॉर्म मध्ये मात्र मंगेश बगली आहे. तो फॉर्म मात्र त्याने दाखवून दिला. शेलारच्या मैदानावर अतिशय तुफानी पारी खेळली होती, परंतु कल्पेश तिथे थोडे कमी पडले होते, परंतु या मैदानात मात्र त्याने फॉर्म शोधला. यावेळेला हवा यायला हवे चेंडू आहे, परंतु कॅच ड्रॉप झालाय. कॅचेस बघायला हव्यात. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग ही मॅच जिंकायची असेल ना वाघोबा स्पोर्ट्स टीमला तर मग क्षेत्ररक्षणाचा दर्जा मोठा करावा लागेल. टीमची टोटल 12च्या घरामध्ये पोहोचली आहे. शेवटचा बॉल असेल. हो या वेळेला मात्र आणखीन एक मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते फलंदाज. मिस केला मात्र चेंडू आणि इथून आपण पाहिलं तर मग जवळजवळ डॉट आणि डॉटने आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती 12 धावांची सुरुवात मात्र होत असताना पाहायला मिळते. म्हणजे मोठी सुरुवात म्हणायला हरकत नाही आहे, की ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर आज मात्र DBN लाईव्हची टीम प्रशांत आहे तर डिजिटल ऑपरेटिंग म्हणजेच आपल्याला करत असताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे जयेश आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणि साहिल मांगेला सुद्धा आहेत आणि अर्पित पाटील आज इथे दाखल झाली आहेत. MCA चे स्कोरर आहेत. MCA सांगितलं तर मग क्या बात आहे.
आणि आज इथे दाखल झाले त्यांचं सुद्धा स्वागत असेल, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये नक्कीच DPN लाईव्हच्या माध्यमातून तेही जोडले गेलेत. 12 धाव फलकावर आहेत. सुरुवात एक पहिल्या ओव्हर पासून आपण पाहिली आहे, नंतर मोठी केली आहे, परंतु ती मोठी सुरुवात थोडीशी खडतर करायची असेल तर मग या दुसऱ्या ओव्हरच्या स्पॅल मध्ये आपण पाहिलं तर मग विकेट टेकर बनावं लागेल. रोहित असतील आता बॉलिंग ट्रॅकवर. लाख्या गोवारी आज आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं तर गावदेवी पाटीलपाडा टीमसाठी मोलाचं सहकार्य नेहमीच मिळत आहे. परंतु आज एकमेकांच्या विरोधात, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा संग्राम आहे. इथे आपण पाहिलं तर मग गफलत झाली आहे, मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा प्रत्यय आपण पाहिला तर नक्कीच चेंडूसाठी धरपकड चालू होती. त्याचा प्रत्यय आपण पाहिला तर 2 धावा टीम टोटल मध्ये जोडल्या जातात. टीमची टोटल 14च्या घरामध्ये पोहोचली गेली पाहता पाहता, आणि इथून आपण पाहिलं तर 26चं लक्ष आहे, तर मग इथून 12 धावा हव्या असतील. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विश्लेषण करायचं झालं तर दुसऱ्या षटक नक्कीच विकेट टेकर मात्र फेकावं लागेल, आणि विकेट टेकर षटक येत आहे ना तर मग चांगला कमबॅक इथे होईल. परंतु तसं विकेट टेकर षटक फेकण्यासाठी क्षेत्ररक्षकाला सुद्धा तितकी महत्वाची साथ द्यावी लागेल. फुलटॉस बॅटच्या रडार मध्ये आहे, उंची जास्त आहे, लांबी किती आहे? लांबी नाही आहे, मात्र हा चेंडू हातातून निसटलाय आणि झेल ड्रॉप झालाय. इथे आपण पाहिलं तर एक विकेटची संधी आली होती आणि ती संधी गमावल्यानंतर मात्र थोडासा आपण पाहिलं की ऊर्जा मात्र ती दिसून येत नाही आउटफील्ड मध्ये. कदाचित असं म्हणायला काय हरकत नाहीये की हा संघाने आधीच हार मांडली की काय, कारण की लढण्याची धमक मात्र दिसून आलेली नाही आतापर्यंत. जी एनर्जी दिसायला हवी ती मात्र दिसून आलेली नाही आहे. त्याचा प्रत्यय आपण पाहिला तर वाईट नाही, टीमच्या टोटल मध्ये भर पडते. 16-10 धावांची गरज आहे. येणाऱ्या काही चेंडू मध्ये कल्पेश मात्र गेम फिनिश करतील का, कारण की कल्पेश आज नक्कीच चांगल्या टच मध्ये दिसून आले आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह केला जातोय, फुल टॉस चेंडू होता. अंकुश आहेत तिथे, एक धाव मात्र मिळेल. कल्पेश सापटे उल्लेख करायचा झाला तर कमालीचा क्रिकेटपटू आहे. आपण पाहिलं चिंचोटी या विभागाला जर विचार करायचा झाला तर मग लेदर क्रिकेट चा नक्कीच त्याने केलेला अभ्यास, लेदर क्रिकेट खेळला. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची एक बाईक सुद्धा त्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळत आहे. असा खेळाडू जर पाहायला मिळतो इथे, तर मग व्हाईट बॉलचा इथे इशारा येतोय. आज आपण बघितलं की करणला मात्र थोडासा दुसरा रोल दिलाय, कारण की ओपनिंगचा रोल नेहमीच करण पूर्ण करत असतोय. आज विश्वास जास्त असतं आपण बघितलं तर मग वैभववर ठेवलाय, परंतु तो विश्वास तो थोडा मी तर म्हणेन की पूर्ण जिंकता आलेला नाहीये, असं नाराजगी दिसून येते डगआउट मध्ये. परंतु या वेळेला आपण बघितलं की खेळला गेला होता आडव्या बॅटनं. एक धाव मात्र मिळेल. टीमच्या टोटल मध्ये भर पडते. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 19च्या घरामध्ये पोहोचले गेले. क्या बात आहे, 19चा आकडा नक्कीच सांगितला तर मग 19च्या आकड्यामध्ये सुद्धा भरपूर काय दडलंय. रिव्हर्स या वेळेला चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, आक्रमक फटका, चौकार. चौकारानं झाली आहे षटकाची समाप्ती. टीमची टोटल पाहिली आपण तर 23, अवघ्या 3 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. पुढील मॅच आपण पाहणार आहोत तर 2 संघ प्रतिस्पर्धी संघ. एका बाजूने तुषार चौधरी असतील, त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर मग साई श्रद्धा साकपाडा टीम सांगितली तर अजय यांची टीम आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या टीम मध्ये आपण पाहिलं 2 टीम्स मध्ये एक बिग काउंटर अटॅक होताना पाहायला मिळेल का, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर दोन्ही टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, परंतु तुषार अँड कंपनी आपण पाहिलं तर चांगल्या बॉलिंग साठी ओळखली जाते, परंतु आज त्यांना नक्कीच तो फॉर्म शोधावा लागेल.
यावेळेला शॉर्ट पिच होता. नक्कीच रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र आपण पाहायला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिनिशिंग सिक्सर आणि या फिनिशिंग सिक्सरने मात्र मॅच जिंकले गेले गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीमना. कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी टीम आणि हडलक लाख्या गोवारियन टीम. चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल अगदी मनापासून आभार. नक्कीच आपण पाहिलं तरी ते आमचे पाहुणे रजा घेताना पाहायला मिळतात. सुनीलजी बागे असतील, संदीपजी बुरकुंड असतील, त्याच नंतर आपण बघितलं की नरेशजी बुरकुंड असतील, नक्कीच भोवर असतील. नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय. अगदी बहुमूल्य वेळ आपण या सकाळच्या सत्रामध्ये आपण दिला आणि उपस्थिती लावली या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्याबद्दल अगदी मनापासून आपले आभार व्यक्त करतोय. हे पाहुणे आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी दिला आणि सध्या तरी रजा इथून घेत असतात.